करारासंदर्भातली गेल्या अनेक वर्षांमधली भारत अमेरिका दरम्यानची कोंडी फुटली। नागरी अणुदायित्वावर आणि प्रशासकीय नियोजनांवर दोन्ही देशांमध्ये सहमती। भारत अमेरिकेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी केली एकमेकांची स्तुती। भारताच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वाला अमेरिकेचा पाठिंबा। दोन्ही देशांदरम्यान व्यापार 60% वाढल्याची दिली माहिती। Namaskar. Mr. Prime Minister, thank you for the invitation to join the people of India on Republic Day. I am honored to be the first American president to attend this celebration. संयुक्त निवेदनात बराक ओबामांनी केला हिंदीचा वापर। नमस्तेनं केली सुरुवात, भारतीयांना केला प्यार भरा नमस्कार, तर शेवट चले साथ साथ न। बराक ओबामांसाठी राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत सोहळा। राष्ट्रपतींकडून ओबामांना गार्ड ऑफ ऑनर, तर हा खूप मोठा सन्मान असल्याची ओबामांची प्रतिक्रिया। विंग कमांडर ओबामांना दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरचं नेतृत्व केलं एका महिला अधिकाऱ्यानं। विंग कमांडर पूजा ठाकूर यांना मिळाला मान। बराक ओबामांनी राजघाटाचं घेतलं दर्शन। महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र केलं अर्पण। राजघाटावर वृक्षारोपणही केलं। नमस्कार, मी विशाल, आपण पाहताय महाराष्ट्र नामा बुलेटिन आणि आता एक नजर इतर हेडलाईन्स वरती। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात साखरी नाटेच्या मच्छीमारांनी काढला मोर्चा। अणु कराराला अंतिम स्वरूप न देण्याची मागणी। जैतापुरात प्रकल्प होऊ देणार नाही, शिवसेना नेत्यांचा निर्धार। जालन्याच्या तीर्थपुरी गावात कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। गावात मोकाट कुत्र्यांची दहशत। तीर्थपुरी आंबड रस्त्यावर गावकऱ्यांनी केला रास्ता रोको। एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। भारत अमेरिका अणु करार अखेर मार्गी लागलेला आहे। गेल्या काही वर्षांमधली कोंडी फुटली असल्याचं परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी म्हटलंय। नागरी अणुदायित्वावर दोन्ही देशांमध्ये सहमती असल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर अणुदायित्वाच्या प्रशासकीय नियोजनावर सहमती असल्याचंही सुजाता सिंग यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतो आताची महत्त्वाची ताजी बातमी। भारत अमेरिका अणु करार अखेर मार्गी लागलेला आहे। गेल्या काही वर्षांमधली कोंडी फुटली आहे असं परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी म्हटलंय। त्याचबरोबर नागरी अणुदायित्वावर दोन्ही देशांमध्ये सहमती असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अणुदायित्वाच्या प्रशासकीय नियोजनावर सहमती असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। I will go straight to the civil nuclear side, where we have broken the logjam of the past few years. You would recall that during the Prime Minister's visit to the US in September 2014, the two leaders reaffirmed their commitment to implement fully the US-India Civil Nuclear Cooperation Agreement and established a contact group on advancing the implementation of civil nuclear energy cooperation in order to realize early their shared goal of delivering electricity from US-built nuclear power plants in India. Based on 3 rounds of discussions in the contact group, we have reached an understanding on 2 outstanding issues, namely civil nuclear liability and the administrative arrangements for implementing our 123 agreement. Let me underline, we have reached an understanding. The deal is done. याचबद्दल बोलणार आहोत आमचे डेप्युटी न्यूज एडिटर अजय कौटिकवार आपल्या बरोबर आहे। अजय, आपण बघतोय की परराष्ट्र सचिवांनी आता म्हटलेलं आहे की अणु करार अखेर मार्गी लागलेला आहे। कसं बघता येईल या सगळ्या घडामोडींकडे? विशाल, ओबामा दौऱ्याची सगळ्यात मोठी अचीवमेंट कुठली असेल तर ते आजचा दिवस आहे। सुजाता सिंह जे म्हणाल्या की डील इज डन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। गेली 6 वर्ष अणुकरारावर घोडं अडलं होतं।
मुख्यतः म्हणजे भोपाळ घटनेनंतर आपल्या एक हे केलं होतं की या अणुकरारामध्ये अणुभट्ट्यांच्या याच्यामध्ये जर काही अपघात झाला तर त्याची भरपाई कोणी द्यायची, या सगळ्या या गोष्टीवरून दोन्ही देशांमध्ये काही तणाव निर्माण झाला होता, काही अडथळे होते. आणि त्याच्यानंतर गेली मुख्य चर्चा होण्याआधी ही पडद्यामागे खूप चर्चा सुरू होती, गेली काही दिवस, काही महिने. आणि आज दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी चर्चा केली आणि याच्या दोन्ही देशामधला जो अडथळा होता तो आज दूर झाला आहे. ज्या कंपन्या आहेत आणि दोन्ही देश आहेत हे सगळे मिळून एक फंड स्थापन करणार आहेत, इन्शुरन्स करणार आहेत आणि त्याच्यामधून ही भरपाई दिली जाणार आहे. त्याचे डिटेल्स येत्या काही वर्षात ठरतील, येत्या काही दिवसांमध्ये ठरतील आणि हा सगळ्यात मोठं जी अचिव्हमेंट आहे दोन्ही देशांमधले तो अणुकरार हा मार्गी लागेल. हा अणुकरार आपल्या दृष्टीने जसा महत्त्वाचा होता तसाच तो अमेरिकेच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आहे आर्थिकदृष्ट्या. याचा अमेरिकन कंपन्यांना आणि आपल्याला ऊर्जा क्षेत्रात खूप मोठा असा फायदा होणार आहे, अमेरिकेलाही त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं या सगळ्या दौऱ्याचं फलित काय म्हणता येईल तर हे आजचं सुजाता सिंह जे म्हणाला आहे की हे जे डील झालं आहे हे डन झालं आहे, हे फायनल झालं आहे. दुसरं विशाल त्यासोबतच संरक्षण करारही झालेला आहे. येत्या 10 वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रात सहकार्य होणार आहे. बरं, हे सहकार्य नुसतं आपण त्यांच्याकडनं शस्त्र आयात करणार नाही आहोत, तर दोन्ही देश मिळून या संरक्षण जे काही सामुग्री आहे त्याचं उत्पादन आपण करणार आहोत. त्याच्यामुळे ती टेक्नॉलॉजी आपल्याला मिळेल, आपल्या भारतामध्ये रोजगार निर्मिती होईल आणि मोठ्या प्रमाणावर आपला आर्थिक फायदाही होईल. सध्याचं आपलं संरक्षण क्षेत्र आहे, संरक्षण सामुग्री आहे, हे आपण मोठ्या प्रमाणावर रशियाकडून आयात करतो. हळूहळू आता बदल होतो असा आहे की आपण रशियावर आपलं जे डिपेंडन्सी आहे ती आता कमी होते आणि आपण आता हळूहळू अमेरिकेकडे वळतो आहोत. पण याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही नुसतं शस्त्र खरेदी करणार नाही, तर ही शस्त्र भारतामध्ये निर्मिती होणार आहे, त्याची आपल्याला टेक्नॉलॉजी मिळणार आहे आणि रोजगार निर्मिती पण होणार आहे. त्याच्यामुळं अणुकरार आणि संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य हे सगळ्यात मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत भारताच्या दृष्टीने, असं आपल्याला पाहता येईल त्याच्याकडे. धन्यवाद अजय या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आपण पाहतोय अखेर अणुकरार जो आहे तो मार्गी लागला आहे असं परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी म्हटलेलं आहे. या ओबामा दौऱ्यातली ही सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मोठी घडामोड ही. आपण पाहतोय की अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश नैसर्गिक मित्र असल्याच्या धोरणाचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. भारत आणि अमेरिकेची मैत्री विश्वशांतीसाठी आवश्यक असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. ओबामा यांनी आपल्या निवेदनादरम्यान हिंदीचाही प्रयोग केला. We will begin with opening remarks. The civil nuclear agreement was the centerpiece of our transformed relationship, which demonstrated new trust. It also created a new economic opportunities and expanded our option for clean energy. In the course of the past 4 months, we have worked with a sense of purpose to move it forward. I am pleased that 6 years after we signed our bilateral agreement, we are moving towards commercial cooperation. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पत्रकारांशी चर्चा करताना आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीतून केली आहे. Namaste. Thank you, Prime Minister Modi, for those very generous words. I want to express my profound gratitude to not only you, but the people of India for the incredible hospitality that has been shown to me and Michelle. We are thrilled to be back in India. Mera pyar, bara namaskar. आणि यानंतर महाराष्ट्र नामा बुलेटिनमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेकनंतर पाहू. जालन्याच्या तीर्थपुरी गावात कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
ब्रेकनंतर पाहूयात जालना जिल्ह्यातल्या घनसांगवी तालुक्यात तीर्थपुरी या गावामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। महेश असं या मुलाचं नाव आहे। तो मांस विक्री करणाऱ्या दुकानाच्या शेजारी खेळत होता तेव्हा 10 ते 15 कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला। त्याच्या हातापायाचे लचके तोडले तसंच चेहऱ्यालाही चावे घेतले। या हल्ल्यामध्ये महेश जागीच ठार झाला। या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी रास्ता रोको केला। गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर मांस विक्रीवरती बंदी घालण्याची मागणी आता करण्यात आली आहे। कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। हा मुलगा एका मांस विक्री करणाऱ्या दुकानाच्या शेजारी खेळत होता आणि तिथे अचानक काही कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला चढवला। त्याच्या हातापायाचे लचके तोडले, त्याच्या चेहऱ्याला देखील चावा घेतला। दुर्दैवाने या सगळ्या हल्ल्यामध्ये या प्रकारामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झाला। पण आता गावकऱ्यांनी या घटनेच्या विरोधात रास्ता रोको केला आणि रास्ता रोको करून बेकायदेशीर पद्धतीने जे मांस विक्री केली जाते आहे गावामध्ये ती बंद केली जावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आणि यानंतर या महत्त्वाच्या बातमीनंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर पाहूया जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात साखरी नाटेमधील मच्छीमारांनी आज पुन्हा एकदा शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढत आपला विरोध नोंदवलाय। भारत भेटीवर आलेल्या बराक ओबामांनी अणु कराराला अंतिम स्वरूप देऊ नये अशी मागणी यावेळी या मच्छीमारांनी केली। विशेष म्हणजे जरी केंद्रातलं मोदी सरकार हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या हालचाली करत असलं तरीही कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प इथे होऊ देणार नसल्याचा पुनरुच्चार मच्छीमारांच्या या मोर्चात सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी केला। यानंतर महाराष्ट्र नामा बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। पण जाता आता पाहूयात राष्ट्रपती भवनात ओबामांना जेव्हा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तेव्हा एक अभिमानास्पद गोष्ट घडली। या गार्ड ऑफ ऑनरचं नेतृत्व भारतीय वायुदलाच्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केलं। भारताचा सामाजिक इतिहास पाहता ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। विंग कमांडर पूजा ठाकुर ने अनुरोध किया है निरीक्षण के लिए।